यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यन्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे। इष्टोपदेशमध्ये 9 नंबरचा श्लोक बघतोय। त्यात काय सांगायला लागलेत की आपल्या घरामध्ये आलेले सगळे परिवारजन कोण आहे तो? विभिन्न देशातून विभिन्न दिशेतून आलेले आणि विभिन्न परिणामातून आलेले, विभिन्न उदयातून आलेले असे लोक आपल्याला एकत्र भेटलेले आहेत। आणि त्यांचा आणि आपला किती संबंध? आत्ताच भेटलेत तेव्हापासून संबंध सुरू झाला, मागच्या भावातला मागच्या भावात। पण आता असे परिणाम करतो, कदाचित कोणी जीव नवीन आला असेल संयोगात तर त्याच्याशी इतके परिणाम जोडतो किंवा मोहाचे करतो की अनेक भवामध्ये त्यांना पुन्हा पुन्हा भेटावं लागणार, त्यांच्याशी रागद्वेष फेडावे लागणार। म्हणून सांगतायत राहतोय घरामध्ये हा दोष आहे, संयोगामध्ये राहतो हा दोष आहे, असं वाटतंय का? हो म्हणा। एक पण म्हणत नाही, कोणी दोषी नाही आहेत, सगळे निर्दोष आहेत। कोण आहे ते? हो चला सोडा लगेच घर, तुम्हाला लगेच निर्दोष लगेच सुखी बनवतो आम्ही। म्हणजे स्वीकारत नाही ना पहिल्यांदा की आपण समतेने राहत नाही, राहतोय हे दोष आहे, राहायला नकोय आपण एकत्र। जितकं राहणार तितकं अधिक दुःखाला प्राप्त होणार आहे। योगिताबेन समोर बसा, माझ्या घरातल्यांच्या बरोबरच बसलाय। म्हणून सांगितलं की ते कसे उदाहरण दिलेलं त्यांनी, दिग्देशेभ्यः खगायेत्य, जसं ते अनेक दिशेतून अनेक देशातून आलेले लोक एकत्र पक्षी एकत्र त्या झाडावर राहत आहेत, तरीसुद्धा त्यांना त्यांच्याशी काही लेणं देणं नाही। ते बस रात्री राहतात आणि सकाळी उडून जातात, तेवढ्याच वेळाचा त्यांचा संपर्क। मग तसंच आहे या जीवाचं सुद्धा। तुम्ही जेव्हा घरात जन्माला एकत्र तर किती संबंध, कुठल्याही देशातून कुठल्याही दिशेतून आलाय आणि एका घरात जन्मलोय, पण असे परिणाम करतो, अशी आसक्ती करतो एकमेकाची की अनेक अनेक भवापर्यंत पुन्हा भेटावं लागणार आणि ते कर्म फेडावे लागणार। मग जर अशी तयारी असेल तर घरातच राहा, असं सांगतात आचार्य, मी नाही। आणि जर ज्याला लवकर सुटायचंय, ज्याला सुखाला प्राप्त व्हायचंय, तर त्यांनी लवकर पुरुषार्थ करा। जिथं राहतो तिथं सुद्धा निर्विकल्पतेने बस आत्म्याचा आनंद घेत जगा, संयोगाचा आनंद घेत तिथं जो रमला तो नियमाने संसारीच राहणार, पुन्हा पुन्हा देहाला, संयोगाला, परिवारालाच प्राप्त होणार, निस्संग होणार नाही। तर इथं इंडियामधली गोष्ट वेगळी, फॉरेन कंट्रीमधली गोष्ट वेगळी। सांगा तिथं कुठनं आले हो? दिग्देशेभ्यः खगायेत्य, एका घरामध्ये कुठल्या देशाचे, कुठल्या दिशेचे, कुठल्या माता पित्याचे, कुठल्या पुत्राचे, कुठल्या संयोगातनं कोण जन्मलंय आणि कोण एकत्र आलंय, कोण राहतंय, कोणाला माहीत नसतं। म्हणजे तिथं तर स्त्री म्हणजे काय, एक प्रोडक्टिव्ह मशीन आहे बस। पुत्र झाला की ते नवरा दुसरीकडे गेलेला असतो, ही बायको तिसरीकडे गेलेली असती, ते पोरं चौथीकडं। म्हणजे कोण कोणाच्या घरात आलेलं, कोणाचा मुलगा आहे हे माहीत नाही, कितवा मुलगा आहे माहीत नाही। ते दोघं परिचय देताना असं म्हणतात की हे माझे 10 नंबरचे पिता आहेत, हे माझे 4 नंबरची माता आहे, असा परिचय देतात। म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे ॲक्च्युली। म्हणजे तिथं पण आलेले सगळे एकत्र संयोगात आलेले जीव कसे आहेत तो? दिग्देशेभ्यः खगायेत्य,
वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि वेगळ्या वेगळ्या देशातून आलेले सगळे हे असे जीव एकत्र येतात. पण काही ना काही परिणाम जोडलेले असतात त्यांच्याशी, तेच आपल्याला पुन्हा ते फेडण्यासाठी भेटतात. मग आता जर पुन्हा परिणाम करणार त्यांच्याबरोबर मोहाचे, रागद्वेषाचे, तर हेच चक्र पुन्हा चालत राहणार. म्हणून सांगतायत संयोगात आले त्यांच्याशी आपलं जेवढं कर्तव्य आहे ते काय म्हणायचं विदाऊट अटॅचमेंट करा. जर त्यांच्याशी आपण अटॅच झालो तर त्यांच्यासोबतच राहावं लागणार, त्यांच्याबरोबर फिरावं लागणार अनेक गतींमध्ये, अनेक देशामध्ये, अनेक दिशेमध्ये. जसं लक्ष्मणाने कृष्णाला नेलं, लक्ष्मण आणि रावण तिथं का गेलो? लक्ष्मणाने रावणाला नेलं का रावणाने लक्ष्मणाला नेलं? कुठं आहेत एकत्र आत्ता? नरकात. मग तिथं का गेले? नरकात त्यांच्याने गेले. म्हणजे केलेत ना परिणाम, काहीतरी केलेत परिणाम पूर्वी म्हणून एकत्र भेटलेत. आणि मग असं मला सांगायचंय की प्रत्येक त्या परिणामाचं फळ म्हणून आपण त्यांच्यासोबत किंवा ते आपल्यासोबत अनेक गतीत फिरणार. मग आता वाटते की कुठनं असला जन्मला आपल्या पोटी? वाटतंय का? नाही वाटत? नाही वाटत. असा मुलगाच का झाला, असा नवराच का मिळाला? म्हणजे असे केलेत ना पूर्वी काहीतरी आपण भाव, त्याच्या निमित्तात असा संयोग भेटत राहणार. आणि त्यांच्या पुण्यपापाबरोबर आपण पण घसीटले जाणार त्याच्याबरोबर. म्हणून सांगतायत काय करा, असं थोडंसं डिटॅच्ड राहा, अपरिचितासारखं राहा, असं सांगतात माताजी. तर म्हणून प्रत्येक घरातली स्टोरी डिफरंट आहे, प्रत्येक घरातला संयोग डिफरंट आहे, प्रत्येक जीव वेगळ्या वेगळ्या परिणामांनी आलेला आहे एकत्र. म्हणून सांगतायत कोणाशीही आपल्याला रागद्वेष करायचे नाहीत, आसक्ती करायची नाही, एकत्व करायचं नाही, ममत्व करायचं नाही. मग ते मनुष्य असू देत किंवा प्राणी पक्षीसुद्धा असू देत. मग आता मला इथं सांगायचं श्लोकामध्ये तर आलेले सगळे जीव सांगायचे आहेत जे एकत्र जन्मले घरामध्ये. पण मला थोडंसं चिंतन असं झालं की त्याच घरामध्ये तुम्ही काय केलंय हो, कोणी कुत्र्याला सांभाळतंय, कोणी मांजर, कोणी पक्षी, ते पण तुमच्या घरातले सदस्य झालेत ना. कोण आहे तो घरात तुमच्या? कोण कोण आहेत? कळू दे जरा, कोणाच्या घरात कोण कोण आहे? आम्ही दोघंच आहे म्हणते काकी. म्हणजे तुमच्या घरात लई जण आहेत, मी सांगते तुम्हाला, थांबा योगिता ताई. म्हणजे हे तर असं पाळीव प्राण्यांच्या विषयी किती एकत्व, किती ममत्व, काय त्यांच्याशी देणं घेणं नसतं तरी सुद्धा हे भाव जे जोडतो ना आपण, त्याच्या निमित्तामध्ये अनेक फळ भोगावं लागतं, अनेक काळपर्यंत त्यांच्यासोबत आपण भ्रमण करत राहतो. जसं सांगितलं मागे एकदा आत्ता एक आली होती 4 दिवसाखाली एक न्यूज बरं का, की एका शेतकऱ्याकडं एक बैल होता, बैलाचं म्हणजे काय म्हणायचं खोंड जन्मलं होतं. आणि ते 4 वर्षाचं झालं होतं तर सांगितले त्याच्या डोळ्याला काहीतरी आजार झाला होता आणि दोन्ही डोळे त्रास द्यायला लागले होते त्या बैलाला. त्यामुळं डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी सांगितलं त्याचे दोन्ही डोळे काढावे लागणार, बैलाचे बरं का. आणि मग किती अवघड जीवन. बैलाचा उपयोग तुम्हाला शेतात करायचं आहे, अनेक ठिकाणी काय म्हणायचं त्या बैलगाडीला जोतायचं आहे आणि डोळेच नाही तर कसं कार्य करणार ते. पण इलाज नव्हता कारण त्याचा जीव धोक्यात होता त्याच्या निमित्तात. म्हटल्यावर त्या शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या अंगावर घेऊन त्याचं ऑपरेशन करवलं आणि त्याचे दोन्ही डोळे काढून टाकले, असं दाखवले बरं का त्या व्हिडिओमध्ये आलंय. आणि ते दोन्ही डोळे शिवून टाकलेले आहेत असे, काय तिथं नाही आहे दिसायचं, चान्सच नाही. आणि आता तो बैल 15-16 वर्षाचा आहे. तर एवढ्या दिवस त्याला सगळी सांकेतिक भाषा शिकवली किंवा त्याच्याशी बोलणं, त्याच्याबरोबर राहणं, त्याला त्याचं सगळं निगा राखणं, थोडक्यात पालन पोषण करणं, जसं तुम्ही पोरांचं करता तसं. आणि ह्याचं फळस्वरूप त्यांनी फीडबॅक म्हणून काय केलं,
त्यांनी आपल्या खांद्यावर नांगर ठेवून जशी तो दिशा दाखवणार ना शेतकरी, तसं नांगरून काढलं सगळं शेत. म्हणजे तो कदाचित कुठंतरी वाट चुकणार किंवा दुसरीकडे पाण्यात वगैरे जात असेल तर त्याच्या इशाऱ्याने त्याला सांगणार शेतकरी त्या बैलाला, आणि ते तिकडं जाऊ नको, इकडं ये, असे त्यांचे ते शेतकऱ्यांचे भाषा टाईप. आणि ते सगळे समजल्यामुळं शिकल्यामुळं त्या बैलाला त्या माणसाची सवय झाला का नाही सांगा घरातला मेंबर. दिग्देशेभ्य खगायेत्य. आता बैल येत्य असं म्हणते मी तिथं, म्हणजे वेगळ्या देशेतून आलेला असा तो बैल तुमच्या घरातला मेंबर बनला की नाही. मग त्याच्याबरोबर सांगितलं असे 15 वर्ष गेलेत आणि इतके दिवस त्यांनी आपलं शेतकऱ्यांनी आपली काळजी घेतली म्हणल्यावर ह्याचं कर्तव्य ह्याने निभावलं. आणि त्या शेतकऱ्याबरोबर जिथं जसं तो काम करून घेईल तसं केलं. आणि आता तो वृद्ध झाला आहे, त्याच्याकडून काम होत नाही आहे. मग शेतकरी लोक काय करतात, तो त्याला विकून टाकतात. त्याला काय त्याचा पैसा मिळतो भरपूर म्हणल्यावर कुठं पाय तिथं विकतात. पण त्या शेतकऱ्याचा इतका जीव जडला आहे त्याच्यावर की त्याला आता बसून खाऊ घालतोय तो, पण कोणाला विकत नाही आहे, खाटीकवाल्यांना देत नाही आहे. काय झालं ह्यालाच काय म्हणायचं, मोह. म्हणजे जो घरात आला त्याच्याबरोबर आपले परिणाम जोडतो आणि असा अटॅच्ड होतो ना, तर तो मोह आपल्याला त्रास देतो. केलं ते चुकीचं केलं म्हणायचं नाही आहे मला, त्याच्यामध्ये दोष होता असं नाही म्हणायचं आहे, पण तुम्ही जे अटॅचमेंट केला ना ती चुकीची आहे. म्हणून असं त्या भरत चक्रवर्तीच्या सैन्यामध्ये किती सैन्य हो, मग सगळ्यांशी असं जर आपले भाव जोडले असते त्यांनी, किती भाव लागले असते हो सुटायला. किती करोड हत्ती, किती करोड घोडे, किती करोड भाव, असे प्रत्येकाचे एकेका बरोबर एक म्हणलं तर करोडो भाव इथंच राहावं लागलं असतं. जसं त्या ह्यांनी घटवलं ना, वैराग्य झालं होतं भरत चक्रवर्तीलाच बहुतेक. आणि त्यावेळेस त्यांनी पत्नींना विचारायला गेला नाही, मी जाऊ का, दीक्षा घेऊ का. म्हटले जर गेला असता विचारायला काय झालं असतो. सगळ्यांना विचारून ये म्हणून सांगतात ना आता गुरु, त्यांची सगळ्यांची परमिशन घेतल्याशिवाय दीक्षा होणार नाही. मग समजा चक्रवर्ती गेला असता विचारायला की मला दीक्षा घ्यायची आहे, पहिल्या पत्नीकडं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पत्नीकडं, काय करायचं 96,000 अधिक परत अजून त्याचे आई वडील आणि परत हे सगळं सैन्य आणि हे रिलेटिव्ह अजून वेगळेच, पोरं अजून वेगळीच, 60,000 पोरं. काय करायचं 66,000 का 60,000, म्हणजे इथंच खिचपत पडावं लागलं असतं. म्हणून एका ठिकाणी उभं करायचं आणि सांगायचं हे बघा मी दीक्षा घ्यायला चाललोय, तुम्हाला यायचं तर या, नसेल तर येऊ नका. म्हणजे ज्याला वैराग्य झालं तो मागं बघायला जात नाही किंवा कोणाला असं अडवायला, कोणाच्या मोहामध्ये अडकत नाही. आणि असं वैराग्य आपल्यामध्ये थोडंसं ठेवा, जेणेकरून कधी जरी भाव झाले तरी लगेच बाहेर पडता यावं, ते परिणाम जागृत व्हावेत आपले. काय योगिता ताई काय म्हणले, इतके निर्मळ संस्कार करून ठेवायचे ना, त्या एका निर्मळ परिणामांचं फळ मिळतंच, 100% मिळतं. माझा अनुभव आहे, म्हणजे दीक्षा नाही घेतली मी अजून, पण ब्रह्मचर्य घेण्याचे परिणाम मी केले होते, त्याचं परिणामाचं फळ सहज केलं ते बरं का. अनेक वेळा सांगितलं मी अनेकांना. म्हणजे शाळेत शिकत होतो आम्ही, शाळा म्हणजे 10वी 12वीला असेल बहुतेक, कॉलेजला. आणि त्याच दरम्यान जितूबाई आले होते सोलापूरला 8 दिवस राहायला, म्हणजे 2000च्या आधीची गोष्ट आहे, 1998 2000च्या दरम्यानची. आणि त्यावेळेस सकाळी प्रवचन असायचं तर सगळं मंदिर गच्च भरलेलं असायचं. आणि असं ते सकाळची वेळ, ते मस्त वातावरण, लई येत नव्हतं आपल्याला काय, पण एक आनंद यायचा तेव्हा ऐकताना प्रवचन. आणि मग ते सहज परिणाम केले बरं का. ह्यांचं आयुष्य किती छान आहे, ह्यांची साधना किती छान आहे, आपल्याला पण असं करता यावी. बस प्रामाणिकपणे सांगते शास्त्रासमोर की एवढेच परिणाम केले होते, बाकी नंतर कसलाही विचार केला नाही मा. पण जे एक निर्मळ परिणाम करतो ना त्याचं फळ मिळतंच. म्हणजे मला प्रॅक्टिकली असा अनुभव आला. म्हणून तुम्ही परिणाम केलेत माहीत आहे मला, लग्न करायचंच आहे, हे एकदम निर्मळ परिणाम तुमचे, त्याचं फळ तुम्हाला मिळालं. म्हणजे आता तरी संस्कार करा जाऊ देत की मला हे भाव सोडायच्या आधी दीक्षा घ्यायची आहेच. हा एक
असं विशुद्ध भाव असतो ना, त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळणारच. ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं की आपल्या संयोगात आलेले कोणीही असतील, प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, त्यांच्याशी आपण जे भाव जोडतो त्याच्या निमित्तामध्ये मोह वाढतो आणि पुन्हा पुन्हा परिभ्रमणामध्ये ते आपल्याबरोबर येत राहणार. त्यांच्याबरोबर आपण पण फिरत राहणार. कुठं? अनेक दिशेंमध्ये आणि अनेक देशांमध्ये, अनेक घरांमध्ये, अनेक संयोगांमध्ये. तर असे हे अजून त्या बैलाचंच नाही तर एक कुत्र्याची गोष्ट सांगितली होती मी मध्ये. हाचिको नावाचा कुत्रा होता. आहे त्याची गोष्ट मला बघायची असली तर ह्याच्यावर नेटवर. तर ते कुत्र्याचं पिल्लू स्टेशनवर फिरत होतं इकडं तिकडं. आणि एक मनुष्य जो की प्रोफेसर होता कॉलेजमध्ये, आणि तो रोज ट्रेननी अपडाऊन करायचा. आणि त्या दिवशी तो ट्रेनमधनं उतरला तर तो त्याच्या पायाशी घुटमळत होता ते पिल्लू. आणि ते एवढं छोटं होतं म्हटल्यावर ह्यानी आपलं घेतलं, कुरवाळलं, त्याला काय जवळ होतं ते खाऊ घातलं आणि सोडून दिलं. आता सोडल्यावर ते सुटतं का हो? त्या स्टेशनवर त्याच्याकडं बघणारं कोणी नव्हतं. आणि ह्यानी इतकं प्रेम केलं म्हटल्यावर बस ते त्याच्या पायाशीच, ते जिथं जाईल तिथं मागं मागं. आणि ह्याला म्हणजे नको होतं कुत्रं. आणि ते काय केलं तरी पण त्याचा पिछा सोडेना. म्हटल्यावर नाईलाजानी घरी नेलं. घरातल्यांना इच्छा नव्हती ठेवायची तरी ठेवावं लागलं. आता ते बघतायत कोणी विकत घेतं का, कोणाला पाळायला पाहिजे आहे का, सगळीकडे विचारपूस झाली, सगळं झालं, पण ह्याची तयारीच नाही जायची कोणाकडं. नेऊन सोडून आले तरी पण ते काय खाई पिना रडायला लागलं म्हटल्यावर परत आणलं. आणि असं झाल्यावर त्या माणसाशी इतकी अटॅचमेंट झाली ना त्या कुत्र्याची, आणि कुत्र्याबरोबर त्या माणसाची पण, बरं का. तर सांगितलं कितीतरी वर्ष त्यांनी त्याला घरात शिकवलं. आपलं तो जिथं जाईल तिथं त्याच्याबरोबर नेलं, त्याच्याबरोबर खेळायचं, त्याच्याबरोबर त्याला जीव घालायचं, आंघोळ घालायचं, सगळं. आणि एवढा रोज करायचा तो की त्या ट्रेननी जाय करायचं ना. कॉलेजला तो प्रोफेसर होता. कॉलेजला जायसाठी तो ट्रेननी जायचा म्हणून स्टेशनवर जायचा. तर घरापासून त्या स्टेशनपर्यंत तो बरोबर जाणारच कुत्रा. आणि काय करणार, ते ट्रेनमध्ये अलाउड नसते पेट तुमचे, त्यामुळं ते नेऊ शकत नव्हता. म्हटल्यावर त्याला समजावून सांगायचा की तू घरी जा, मी संध्याकाळी येतो. आणि मग असं सांगितल्यावर रोज हेच कार्यक्रम. सकाळी 10ला का 12ला तो जायचा कॉलेजला, आणि संध्याकाळी 5 वाजले की ट्रेनचं हॉर्न वाजलेलं ऐकू आलं त्याला, घरात कुठं का असे ना, तिथून तो पळत सुटायचा आणि स्टेशनवर त्याला घेऊन यायचा. आणि रोज त्या स्टेशनवर एका विशिष्ट ठिकाणी तो बसायचा त्याचं वेट करत. आणि असंच अनेक दिवस गेले. तर एक दिवस जेव्हा तो कॉलेजला चालला होता त्यावेळेस हे कुत्रं त्याला सोडेना आणि त्याला अडवायला लागलं, त्याच्यावर रस्ता रोकायला लागलं, काय केलं तरी पण त्याला जाऊ देईना. मग त्याला कळेना हे असं का करायला लागलंय. पण त्याला शेवटी गरज होती, त्याला जावंच लागणार होतं. त्यांनी त्याला डावललं आणि बंद करून, गेटच्या आतमध्ये बंद करून तो गेला. तर त्याला त्या दिवशी त्या कॉलेजमध्ये हार्ट अटॅक आला आणि तो तिथंच मेला, तो प्रोफेसर. आता 5 वाजले, ट्रेनचा हॉर्न वाजला आणि हा कुत्रा पळत पळत त्या स्टेशनवर गेला. काय झालं, प्रोफेसर आले नाहीत. म्हटल्यावर तो सगळी ट्रेन मागं पुढं पळून पळून पाहतोय, पण त्याला कुठंच मिळेना. शेवटी तिथंच थांबला. 6 वाजताची ट्रेन आली, 7ची, असे प्रत्येक ट्रेन आले तर त्या सगळ्या ट्रेनमध्ये तो शोधतोय, पण त्याला मिळालं नाही. आणि तो त्याच जागी बसून राहिला. असं 1, 2 नाही 3 दिवस गेले, तो त्या जागेवरनं हलेना, कारण त्याला प्रोफेसर मिळाले नाही. आणि मग त्या घरातली लोक आले आणि त्याला समजवत आहेत की आता ते येणार नाही. त्याला काय समजणार आहे, कसं समजवणार, प्राण्यांची भाषा. तरी पण त्याला काय, असं ते प्राणी पण अटॅच्ड होतात लगेच. आणि असं सांगितलं, 1, 2 दिवस नाही, महिने नाही, 10 वर्ष तो त्या स्टेशनवर राहिला. प्रत्येक आलेल्या ट्रेनमध्ये, प्रत्येक दिवशी रोज तो सगळ्या ट्रेन बघायचा, कुठून तरी येतील आणि भेटतील मला. आणि त्या स्टेशनवर त्याचा जीव गेला. तर लोकांनी त्याचा स्टॅच्यू बनवला आणि तिथं ठेवलाय.
आहे बरं का, झालेली घटना ही. तिथं जिथं तो राहायचा ना, ही घटना जिथं झाली त्या गावामध्ये, त्या स्टेशनवर त्यांनी त्या कुत्र्याचं स्टॅच्यू बनवून ठेवलं आहे आणि तिथे एक नोट लिहिली आहे. म्हणले इतकं वेट तर कुठला मुलगा आपल्या आई वडिलांसाठी करणार नाही, कुठली आई आपल्या मुलीसाठी करणार नाही. पण असं त्या प्राण्यांची काय म्हणायचं, एक अटॅचमेंट असती, असे भाव जोडलेले असतात की ते सोडत नाहीत. आपल्या मालकाशी ते इतके प्रामाणिक असणार, इतके जिव्हाळ्याचं संबंध जोडणार की ते तोडणार नाहीत. चांगलं का वाईट हो? बोले सोफचे. काय म्हणताय? मागू नका, कुठून तर येतील कुत्रे घरात. म्हणजे आपण त्यांच्याबरोबर असे संबंध जोडणं, त्यांना धर्म शिकवा, चांगली गोष्ट आहे. पण हे मोह शिकवणं हा अधर्म आहे. आपण त्यांच्या मागं मोही होणं हा अधर्म आहे. आपण आपली साधना नष्ट करून उलट त्यांना सुद्धा आपल्यात अडकवणं हे आहे. म्हणून सांगितलं की अशा रीतीने तो कुत्रा, तर त्याला त्याचं दुःख भोगावं लागलं का? कारण त्याला फक्त त्या माणसाचीच भाषा कळत होती, प्रेमाची. आणि इतर कोणाशी जरी जवळ राहत होता, सगळ्यांच्या बरोबर सगळं मिळून मिसळून, तरी सुद्धा तोच माणूस पाहिजे होता त्याला. पण तो शेवटपर्यंत मिळाला नाही. म्हणजे मला सांगायचं होतं, दिग्देशेभ्यः खगायेत्य. असे वेगळ्या दिशेतून आणि देशातून आलेले अनेक जीव आपल्या संयोगात येतात आणि असे आपल्याबरोबर परिणाम फेडतात. आणि मग ते पुन्हा पुन्हा आपल्याला अनेक भवामध्ये भेटत राहणार. म्हणून कोणाशी अति निकटता नको किंवा अति द्वेष नको. तर कसल्या सहज समता परिणामांनी जितकं राहणार तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. अजून कोणाशी मोह करता सांगावं तुम्ही तुमच्याच घरात? दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसंती नगे नगे स्वकार्यवशाद यांती. त्यांचं आयु संपलं, त्यांचं कार्य संपलं की ते आपल्या दिशेला आणि देशाला निघून जातात, तुमच्याबरोबर राहत नाहीत. असे कोणाशी अजून तुम्ही परिणाम करता, संबंध जोडता? नाही म्हणू नका. सगळ्यांचं झालं की परिवारजन झाले, हे पेट झाले सगळे, घरातली नोकरं समजा, त्यांच्याबरोबर पण आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी संबंध जोडतो, मोह राग द्वेष करतो. अजून 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 कोण कोण असते घरात तुमच्या? बघा तर, दिसले का? आम्ही दोघंच आहे म्हणताय. तुमच्या घरात कोण कोण आहे? मी काढते बाहेर, थांबा. घरात किडे आहेत का तुमच्या? मुंग्या, ते झुरळं, पाली, किती पक्षी प्राणी येणारे जाणारे समजा, घर करून राहणारे. सगळ्यांशी आमचा काही संबंध हो त्यांच्याशी? आहे का नाही संबंध? संबंध नसेल तर तुमच्या घरात जन्म पण होणार नाही त्यांचा. आहे संबंध, आणि आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने त्यांच्याशी संबंध फेडतो. जसं समोर आली तर काय करणार हो तुम्ही? हाय हॅलो सांगू नका. काय करता? म्हणजे काय म्हणते, ग्लानी करतो, जुगुप्सा करतो ती पाल दिसली की. झुरळ अंगावर आलं समजा, म्हणजे किळस करतो. किंवा काय चांगलं पक्षी दिसलं तर त्याचा आनंद, नाही दिसलं तर काहीतरी हे असं वाईट दृश्य दिसलं तर त्याचं दुःख. हे पण सगळे परिणाम आहेत ना, त्यांच्याशी जोडले जातोय आपण. म्हणूनच तर ते आपल्या संयोगात आले, अन्यथा कसे आले असते? म्हणून म्हणायचे, सगळे जे कोणी तुमच्या घरात एकत्र भेटलेले आहेत ना, सगळ्यांशी पूर्वी काय ना काय संबंध होता. तेच आलेत जीव सगळे संयोगामध्ये. आणि पुन्हा आता आपण मोहाचे परिणाम करतो त्यांच्याबरोबर, तर पुन्हा अनेक भवापर्यंत भेटावं लागणार. म्हणजे मोह म्हणजे जसं तुम्ही तुमच्या मुलाशी कुरवाळताय, त्याच्याशी प्रेम करताय, तसाच नाही आहे. द्वेषाचा सुद्धा संबंध आहे, त्याला मोह म्हणलं. अनुराग असो किंवा द्वेष असो, त्या पक्ष्यांना प्राण्यांना काय म्हणायचं, ते उंदीर वगैरे आले घरामध्ये, तुम्ही पकडून सोडताय बाहेर त्याला,
त्याचा तुम्हाला त्रास होतोय, म्हणजे द्वेष केला की नाही, तुमच्याच घरात का जन्मला होतो, तुमच्याच घरात का त्यांनी उधम मचवला, म्हणजे शेवटी आपले काय ना काय केलेले परिणाम असतात, त्याच्या निमित्तात हे संयोग भेटतात. मग ते कुठून आले? दिग्देशेभ्य, अनेक देशातून आणि अनेक दिशेतून आलेले असे ते जीव जे आपल्या संयोगात एकत्र येतात आणि आपले परिणामांशी जोडले जातात. म्हणून सांगितलं काय करा, सगळ्यांशी जरी संयोगात आले नाही आले तरी, आता सांगा कोण जे तुमच्या संयोगात नाही आले त्यांच्याशी सुद्धा तुम्ही मोह रागद्वेष करता. कसं? टीव्ही बघून. बर, अजून? म्हणजे घरातले टीव्ही बघती ना आस्था? काय होय ना? टीव्ही बघती, कशासाठी बघती? मम्मी दिसती का पप्पा दिसते टीव्ही मध्ये? नाही बघत ना. बेस्ट, गुड गर्ल आहे तू. शिका, सगळे शिका. कोण आहेत? मी टीव्ही बघत नाही. मम्मी प्रवचन ऐकते. बर, छान. म्हणजे मी निर्मोह आहे, मी मुनी होणार, असे भाव करायचे असतात. मी सुद्धा आरिका दीक्षा घेणार, मी मोक्षाला जाणार. घरामध्ये माझं कोणीही नाहीच. कोण? मम्मी कोणाची आहे? ओय लॉक आहे काव्या. मम्मी कोणाची? होय, बर, छान. आणि मम्मी? मम्मीच बनणार हो ना? मम्मीला सांग, तू पण माझ्याशी मोह करू नकोस, तू पण दीक्षा घे, मोक्षाला जा, सुखी राहा. सांग मम्मीला पण. होय, सांगते. बर, तर म्हणजे म्हणायचंय की असं आपल्या बरोबर आलेला सांगा, असा संयोग का भेटला हो? अशी पोरं तुम्हाला का नाही भेटली हो सरोज काकी? आपल्याला भेटलेली सगळी मोही बनवणारी. होय, छान. ये लवकर अम्मांकडं. आपण सगळे मिळून दीक्षा घेऊ. भरपूर शिक मम्मीकडून. आता भरपूर ध्यान कर. मी सुद्धा शुद्धात्मा आहे. मी या शरीरापासून, या सगळ्या मम्मी पप्पा सगळ्या संयोगापासून मी भिन्न आहे. सारखं असं जाण्याचा प्रयत्न करायचा. काय सांगत होते मी? आलेले प्राणी. हां, तर असं ज्यांच्याशी संबंध नाही आहे त्यांच्याशी सुद्धा आपण रागद्वेष परिणाम करतोय, त्यांच्याशी सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपाने मोह फेडतोय. म्हणून सांगतायत की पुन्हा अनेक भावामध्ये ते कुठल्या ना कुठल्या रूपात भेटतात. म्हणून सांगितलं त्या श्लोकामध्ये, दिग्देशेभ्य खगायेत्य, वेगळ्या वेगळ्या दिशेतून आणि देशातून आलेले असे अनेक जीव आपल्या संयोगामध्ये आपले परिणाम फेडण्यासाठी एकत्र येतात. आणि ते एकच डास चावतो. काय होतंय हो? तुमच्याच घरात का जन्मला तो? तुम्हालाच का चावला? जाऊ दे. एवढे सगळे जण होते बसलेले आणि किंवा झोपलेले, मलाच का चावला? आणि ते चावला की डेंग्यू झाला, तुम्हाला माहिती का? आणि काय होतंय? मलेरिया झाला, असलं काय काय लय. मग ते जीव संयोगात आले कशासाठी? असंच आपले परिणाम फेडण्यासाठी. म्हणून त्यांच्याशी द्वेष नाही करायचं आहे. तुमचे परिणाम आहेत, तुमचे केलेले पूर्वकर्म आहेत, तर तुम्हालाच फळ मिळणार आहे. दुसऱ्याला होणार नाही आहे. चिकनगुनिया किती जणांना झाला हो? आमच्या घरात मला एकटीलाच झाला असं आपण सांगतो का? ते पण लय अंतोर आहेत. सगळ्याला झाला नाही, मलाच झाला. म्हणजे तुमचंच पाप होतं, तुम्हालाच होणार. समजा एखादा कॅन्सर पेशंट आहे बरं का, तर तो घरात राहतो आणि कॅन्सर हे ब्लड थ्रू स्प्रेड होऊ शकते, बाकी त्याला काय दुसरं चान्स नाही आहे. तर तो डास समजा तुमच्या कॅन्सर पेशंटच्या अंगावर बसला, त्यांनी रक्त पिलं
आणि ते येऊन तुमच्या शरीरावर बसला. काय झालं हो? काय झालं? कोण आहे डॉक्टर माझ्यासमोर? हां बोला विशाल भैया. आता जॉईन झाले दिसते. बरं, तर तिथं सांगितलं कॅन्सर जरी ब्लड थ्रू स्प्रेड होतं तरी सुद्धा मॉस्किटो थ्रू स्प्रेड होत नाही. म्हणजे डासांमध्ये ते कॅन्सरचे जीवाणू राहत नाहीत. म्हणजे जरी त्यांनी तुमचं रक्त पिलं, म्हणजे त्या पेशंटचं रक्त पिलं तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये त्याला एफेक्ट केलं नाही ते. डासांना कॅन्सर होतं का हो कधी? सगळ्याचं रक्त पिते. चिकनगुनिया होते का नाही? ज्या डासांनी चावल्यावर चिकनगुनिया होत आहे त्या डासाला नसतो का हो? त्याचे हातपाय दुखते. म्हणजे ते संयोगात आलेत कशासाठी? आपण केलेल्या पूर्व परिणामाचं फळ आपल्याला मिळतंय ते फेडण्यासाठी आलेत ते आपल्या संयोगात. मग असे ते सगळे जीव आपल्या घरातच का जन्मले? आपल्या संयोगात का आले? तर हा मागं त्याचं कारण आहे बस मोह. हा मोह परिणाम माझ्यासाठी खूप घातक आहे, म्हणून आता मला पुन्हा मोह करायचा नाहीच, एवढं तरी ठाम मत ठेवा आपलं. तसा पुरुषार्थ करा तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. तर काल बघत होतो आपण काय, हां अजून राहिलं की ते की आपल्या घरात कोणी असं हँडिकॅप्ड का जन्मतो किंवा मतिमंद का जन्मतो, किंवा माताजींनी पण सगळीकडे भावदर्पणमध्ये वगैरे लिहिलेत त्याचे कारणं. असे जीव तुमच्या संपर्कात का येतात? किंवा कोणी अनाथ असतो तो तुमच्या घरात येऊन जन्मला, घरात आला संयोगात, अनाथ आहे आणि त्याचं कोणीतरी दत्तक घेतला आणि तो घरात आला तुमच्या. मग असे जीव का आले संपर्कामध्ये? हां, म्हणजे कोण कुठला होता आणि तुमच्या संपर्कात येऊन त्याचं फळ फेडायचं होतं. म्हणजे माता पिता बनले दुसरेच, पण त्याचं तुमच्याशी ऋण होतं. कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्याशी त्याचं वैर फेडायचं होतं. वैरच म्हणायचं त्याला. मोह असतो ना तो वैरच असतो. तर असंच आमच्या गल्लीत एकांच्याकडं आहे, म्हणजे दत्तक पुत्र घेतलाय त्यांनी. आता ते माता पिता अनेक वर्ष झालं त्यांना मूल नाही म्हटल्यावर ते दत्तक मुलगा आलाय घरी, तर किती त्याच्याविषयी प्रेम. हां, त्याला काय पाहिजे ते काय नाही देणार सांगा त्याला. आता पुण्य का पाप? ते दत्तक आलेला मुलगा पुण्यवान का पापी हो? काय म्हणायचं? तुम्ही पुण्य म्हणला तर मी पाप म्हणेन, तुम्ही पाप म्हणला तर मी पुण्य म्हणेन. म्हणजे आई वडिलांचा वियोग झाला ते पापाचा उदय, पण अशा ठिकाणी आलाय की तिथं आता त्याला काही कमी पडणार नाही. त्याचं सगळं हाय नाही ते सगळं जीवन त्याचं सगळं ह्यानी आपलं सर्व समर्पण करून टाकतील त्याच्यावर, इतकं त्याला देण्याची तयारी. म्हणजे तो जीव यांच्या संपर्कात का आला? कोणाशी कुठला काय संबंध असतो, कुठून ते एकत्र येतील काय सांगता येत नाही. आणि एकांच्या घरामध्ये असं पेंगेस्ट म्हणून ठेवतात ना, म्हणजे काय म्हणायचं त्याला, भाडेकरू. म्हणजे असं राहायला जागा देतात, तर त्यांच्याशी सुद्धा अटॅचमेंट. म्हणजे कुठं कुठं जीव जुडतोय, कसं काय घरातले मोह कमी झालाय तुमचा, काय घरातला त्रास कमी आहे म्हणून दुसऱ्या अशा अननोन माणसांशी किती आपलं एकत्व ममत्व. व्यवहार म्हणून नुसतं ठेवत नाही जवळ. दुकानात आलेल्या गिऱ्हाईकांशी काय करता हो? लगेच फोन नंबर घेणार, ॲड्रेस घेणार, तुमच्या गावाला आलो तर आम्ही तुम्हाला भेटणार. म्हणजे तिथं पण लगेच आपण संबंध जोडायची तयारी. म्हणून सांगतात जेवढं अलिप्त राहता येतंय ना तेवढं राहा. जेवढं मिसळायला जाणार तेवढं भरकटणार, तेवढं आपल्याला अजून भटकावं लागणार. तेवढ्या जीवांशी काय ना काय आपले परिणाम जोडणार, चुकणार, वाढणार आणि त्याच्या निमित्तात पुन्हा भावपरिभ्रमण होणार. म्हणून सांगतायत नको, आपले भाव आपल्याला वाढवायचे नाहीत. आहे तो मोह कमी करेपर्यंत आपण हैराण होणार आहे. एक आईशी, एक वडिलाशी, एक भावाशी, बहिणीशी, नवऱ्याशी, पोरांशी, एवढा संबंध. आणि सासू सासरे राहिले की तुमचे.
त्यांच्याशी एवढंच संबंध फेडायचं तर किती भाव लागणार आहे तो मोजा आता किती पोरं आहेत. त्या पोरांची पोरं झाल्यावर तर अजून थोडं काय मा. त्यांच्याशी अधिक मोह असतो, अधिक रागद्वेष असतात. मग सगळ्या अशा गुंत्यात अडकत जाताय तुम्ही. म्हणून त्यातून बाहेर पडायचं तर वेळीच सावध व्हा, अन्यथा कोणी बाहेर काढू शकणार नाही. म्हणजे किती कुटुंब लहान असू दे नाही तर मोठं असू दे, त्याच्यामध्ये आपण किती जोडलं गेलोय ह्याचं परीक्षण आपल्याला करावं लागणार. आणि त्यातून बाहेर पडायचं सुद्धा आपल्यालाच उपाय मिळणार आहे. आपल्याच घरात एक मनुष्य मिथ्यादृष्टी, एकांतवादी, भ्रष्ट किंवा अधार्मिक, नास्तिक, आणि दुसरा व्यक्ती खूप धर्मकर्म करणारा, खूप दया, भक्ती, दान किंवा ध्यान असं समर्पण करणारा, असे का आले आहेत का नाही आहेत? हो म्हणा. कोण घरात नाही आहे ना? सांग ऐकायला. नाही तर जा म्हणतील स्मिताताईंकडे जाऊन राहा तुम्ही. घरात राहू नका. म्हणजे असे सगळे एकत्र काय येत आहेत? म्हणजे काय काय परिणाम केलेत आपण. आपलंच रूप आपल्याला सगळ्यांच्या रूपामध्ये दिसतंय. मी अशा लोकांशी संगनमत केलंय. जसं श्रेणिक होता ना, श्रेणिकाचे वडील म्हणजे उपश्रेणिक. उपश्रेणिक आणि त्याची बायको म्हणजे तिलकवती होती. जेव्हा ते त्या जंगलामध्ये पडला, त्या घोड्याने नेलं होतं आणि तिथं जखमी होऊन पडले. मग तिथल्या भिल्लाने येऊन उचललं, त्यांची सेवा केली त्या भिल्लाच्या पोरीने. तिचं नाव होतं तिलकवती. आणि मग त्या दोघांचं प्रेम झालं, लग्न झालं आणि त्यांच्यापासून जन्मला तो होता चिलाती. मग त्या भिल्लाने घेतलं होतं ना वचन की हिच्या पोटी जो जन्मणार त्याला राजा करणार असेल तरच मी तुझ्याशी लग्न करून देणार, तिच्याशी तुझं. मग तो आपलं मोही बरं म्हणला. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. आणि झालं तसंच. चिलाती जन्मला तर त्याचं वागणं राजकीय तोऱ्याचं नव्हतं, किंवा काय म्हणायचं राजसी वृत्ती नव्हती त्याच्यामध्ये. मग सगळ्या प्रजेला पण मान्य नव्हतं की तो राजा व्हावा. आणि श्रेणिकाचंच त्याच्यामध्ये, श्रेणिक म्हणजे नंदश्रीचा मुलगा, नाही कोणाचा मुलगा, श्रेणिक म्हणजे चेलनाचा, हो ना? हां सॉरी, श्रेणिकाच्या आईचं नाव काय हो? बघून घ्या पुराण काळा. आणि तर ती म्हणजे श्रेणिक सगळ्या परीक्षांमध्ये पास झाला आणि सगळ्यांनी त्यालाच राजा म्हणून निवडलं. पण वचन आठवलं राजाला आता की आपण सांगितलं होतं चिलातीलाच राजा बनवणार. आणि राजा कुठल्याही रीतीने, चिलाती कुठल्याही रीतीने राजा बनण्याच्या योग्य नव्हता. म्हटल्यावर आता त्या राजाला पेच प्रसंग, धर्म संकट, काय करावं. तर रात्रीतनं त्यांनी नवीन युक्ती काढली. त्या मंत्र्यांनी सांगितलं, म्हणले श्रेणिकाला राज्य निष्कासित करून टाकायचं रात्रीतनं. कशासाठी? तर त्यांनी एक परीक्षा घेतली होती की सगळ्यांना जेवायला बसवलं आणि अशी भुकेली कुत्री अंगावर सोडली होती. आणि जो तिथं बसून त्या कुत्र्यांबरोबर शांततेने जेवण करू शकेल तो राजा बनणार. आणि मग सगळी ती अंगावर यायला लागली कुत्री. म्हणलं सगळी पोरं, 500 मुलं होती राजाची, सगळी पळायला लागली इकडं तिकडं. आणि त्यावेळेस श्रेणिकाने काय केलं, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना त्याच वेळी फक्त वापरण्याची, ज्याच्यात कला आहे तोच राजा बनणार. हे सगळे उठून पळाले की त्यांची एक एक ताटं त्यांच्या अंगावर टाकू लागला. मग ते काय खायला मिळालं की ह्याच्याकडे कशाला येतात, ते आपलं शांततेने जेवला म्हटल्यावर राजा तेच बनणार. तर हे कारण काढलं मंत्र्यांनी की जो कुत्र्यांच्या बरोबर जेवतो तो काही कुलीन नाही आहे, म्हणून त्याला राज्य निष्कासित करून टाका. आणि काढलं राज्यातनं रात्रीतनं आणि मग बनवलं चिलातीला राजा. मला सांगायचं होतं हे सगळं का झालं, असेच जीव का संपर्कात आले, का संयोगात आले. कुठनं कुठली ती भिल्लाची मुलगी आणि ती येऊन घरात राजा, तिचा मुलगा राजा होणार असे स्वप्न बघतीये. म्हणजे हे सगळे संयोग मिळत आहेत ते आपण केलेल्या परिणामांचं फळ असतं. म्हणून किती सावधान राहायला पाहिजे, किती पूर्वपरिणामांचं प्रतिक्रमण, पश्चाताप करायला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंतचं संयोग माहिती आहे आपल्याला, ह्याच्या पुढचा संयोग कसा मिळणार आहे काय माहिती हो. कशावरून तुमच्या शरीरामध्ये कुठले जीव येणार नाहीत, कुठला रोग तुम्हाला होणार नाही, कुठला अचानक काय बाधा होणार नाही, कशावरून. ते सुद्धा फेरायला भेटलेले जीव असतात.
म्हणून सांगतायत सावधान राहा, केलेल्या सगळ्या पूर्वपरिणामांचं सारखं प्रतिक्रमण पश्चाताप करायचं. जे स्वाध्याय करतोय, ध्यान करतोय, काय तुम्ही सेवा करताय, पूजा करताय, सगळ्या ठिकाणी हे म्हणायचं, मी जे पूर्वी काय परिणाम केले त्याचं मला फळ जर भविष्यात मिळणार असेल, त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे करतो. आपण इतकंच करू शकतोय विशुद्धीसाठी. अन्य त्याच्यामध्ये पूर्व बांधलेल्या कर्मांमध्ये आपण तर काय बदल करू शकणार नाही. पण माझ्या परिणामात विशुद्धी करायचं हेच कार्य माझ्याकडून होणार. आणि ते होणार कधी? जेव्हा त्यापासून भिन्न मी अस्पर्शी आहे, माझ्यात दुःख नाही आहे किंवा कर्म नाही आहेत, त्या कर्मांचं फळ भोगणारा मी नाही आहे, हे जितकं तीव्रतेने जाणणार आहे तेवढं त्याचं भाववासन चांगलं होणार आणि त्याची निर्जरा होणार. म्हणून असं कोणीही संयोगात आलं तरी सुद्धा त्यांच्याबरोबर आपला मोह जोडायचा नाही. इतकं साक्षी ना, काय नाव तिचं, साचीचं मुलगी ना का मुलगा, हां सांगा किती मोह जोडला हो. मा काय म्हणायचं, भावाच्या मुलाच्या मुलीची मुलगी, किती 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 जास्त प्रेम सांगा. म्हणजे किती दूर दूर जरी नातं गेलं ना तरी उलट तेवढं जास्त 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 मोह असतो. उद्या तुमच्या मुलांना मुलं झाल्यावर हो असं म्हणायचं त्याच क्षणी, चला आत्ता मी दीक्षा घेणार लगेच. इतकी दृढता करून ठेवा ना, त्याच्याशिवाय कसं मोह वाढत जाणार आहे सांगता येत नाही नाहीतर, आणि मग अडकत जाणार त्याच्यामध्येच. म्हणून आत्तापासून तयारी ठेवा, मी निसंग आहे, निर्मोह आहे, मी एकत्वाची साधना करतच माझं जीवन घालवणार. हो, टाइम अप. जाणं हा मी सर्व संगाहून, संयोगाहून, परिवाराहून भिन्न, जाननहार जीव मात्र आहे. मोहनीय कर्मरहित शुद्ध आत्मा आहे. पहा, हा मी रागरहित, द्वेषरहित, मोहरहित जीव आहे. हे रागद्वेषादी परिणाम माझा स्वभाव नाहीतच. स्वतःला त्यापासून भिन्न जाणा, अस्पर्शी जाणा. मी तर चेतनमय आत्मा, जाननहार स्वरूप आहे. अनादि अनंत एकटाच आहे. एकोहम. एकत्व विभक्त स्वरूपोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहंत.